संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते। त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरू तुकाराम लोकवी होते, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली। 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो। तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती। अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले। तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते। वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला। अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली। संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत। वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात। त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत। भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले। महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत। त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे। मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते। त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे। त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत। संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे। महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे। गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला। इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले। यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे। आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे। खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते। बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले। देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले। संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे। त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत। लौकिक अर्थाने संत तुकाराम हे 8व्या पिढीतील नायक होते। ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे। हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। जय जय रामकृष्ण हरी।